ने मात्र आत्मविश्वास वाढवला जीएसटी टायगर संघाचा. अविनाश पुरी एसटीच्या मागे अतिशय चांगलं काम करते योगेश सर. नक्कीच. नितीन पाटलागून कसं गचाळ असं क्षेत्ररक्षण हे नकोय आणि दुसऱ्या रनासाठी या ठिकाणी अविनाश पुरीच्या सर बघा क्षेत्ररक्षण तर गच्चाळ झालंच, पण पाठीमागून योगेश यांचा जो थ्रो झाला ना, तो थ्रो पण थोडा खराब होता. नक्कीच पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने त्याचं काम पूर्ण केलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाला साथ द्यायला पाहिजे, कारण मोठा फलंदाज आहे मुझफ्फर शाह. जर चांगली खेळी साकारली तर संघाला नक्कीच 100च्या आसपास घेऊन जाईल. त्याचा विकेट पहिल्या पॉवर प्ले मध्ये काढणं महत्वाचं आहे योगेश सर. सगळ्यात महत्वाचा विकेट असेल तो. पुढील चेंडू यावेळी ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न आणि एसटीच्या मागे आपण इन ऍक्शन पाहतोय. अविनाश पुरी याला सामना जर आपल्या संघाच्या बाजूने झुकवायचा असेल तर अविनाश पुरी सारखा एसटी रक्षक पाठीमागे असणं गरजेचं आहे सर. नक्कीच एसटीच्या पाठीमागून काय घडू शकतं हे तुम्ही पूर्वीच्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं आणि या मॅच मध्ये तुम्हाला दिसेलही तीच रणनीती. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईडला कट केले बघा, काय सुंदर कट आहे आणि क्षेत्ररक्षण त्याहून सुंदर माधव फाले यांचं. ही जिथं 4 धावा होत्या ना सर, तिथे एकच धाव फक्त दिले आणि षटक अतिशय सुरेख चालू आहे सर. अद्यापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवला, 3 धावा फक्त खर्च केल्यात, परंतु आता मात्र डॉक्टर सचिन जाधव स्ट्राईकला आलेत. पहिला चेंडू खेळतायत आणि हा हलकासा प्लेट करून त्या ठिकाणी आपण जर आधीचा सामना पाहिला हॉलिडे वर्सेस टायगरचा, तर अतिशय लो स्कोरिंग सामना होता आणि हा सामना देखील सर पहिला षटक जे आहे 3 धावांचं दीपक कुंभार यांनी टाकलंय. अतिशय चांगली गोलंदाजी केली दीपक कुंभार यांनी. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या योगेश सर आणि 1 विकेट, अतिशय महत्त्वाचा विकेट कदम अण्णा यांचा मात्र तंबूच्या आसराला परतलाय. परंतु मुझफ्फर शाह याच्यावरती सध्या संघाची पूर्ण दारोमदार, भिस्त, आधारस्तंभ आणि मुझफ्फर शाह कसा सामना करेल. योगेश पवार वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आला सर. एक प्रकारचं काउंटर अटॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एसटीच्या पाठीमागून अगदी क्लोज किपरिंग करून अविनाश पुरी आणि कर्णधार अशोक भाईगुडे रणनीती आखताना. यावेळी मात्र सर स्क्वेअर लेगला खेळलेला फटका, चेंडू जातो शिबारशीकडे 4 धावांसाठी. नितीन पाटील यांनी प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न यश ठरला आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. धावसंख्येने सर 4 धावांनी उभारी घेतले. धावसंख्या पोहोचले 7 धावांवरती. मुझफ्फर शाह अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज यावेळी दाखवतोय. जरी कदम अण्णा संघाचे संघनायक तंबूच्या आसराला परतले असले तर मुझफ्फर शाह मात्र हार मानणार नाही. तिकडून काउंटर अटॅक झाला तर हल्ल्यावर प्रतिहल्ला होणारच. मुझफ्फर शाह इन ऍक्शन. यावेळी सर एक छोटीशी संधी तयार झाली होती. क्षेत्ररक्षक धावत आला होता, संधीचं सोनं मात्र काही झालं नाही. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झालं, झेल सुटला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8 धावा. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा जो अप्रतिम प्रयत्न होता, परंतु प्रयत्न काहीसा बॉलवरती लेट गेले, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला डाय घेऊन तो कॅच करता आला नाही. खरं तर हा विकेट खूप महत्वाचा होता जीएसटी टायगर या संघाला. संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी या खेळाडूला खेळावं लागेल. पुढचा चेंडू लेग साईडला डॉक्टर सचिन जाधव यांनी लेग साईडला मारला. 1 धाव धावत पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा नितीन पाटील चेंडूच्या मागे धावत आहेत. 2 धावा मात्र डॉक्टर सचिन जाधव यांना मिळत आहेत. फटका तितकासा कनेक्ट झाला नव्हता सर. कदाचित चांगला कनेक्ट झाला असता 4 धावा देखील मिळाल्या असत्या, परंतु 2 धावा धावसंख्या पुढे सरकते, पोचते 10 धावा. जीएसटी वॉरियर संघ एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात आहे. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्यासाठी 2 फलंदाजांना मैदानात राहणं गरजेचं आहे योगेश सर. नक्कीच. पुढील चेंडू ऑफसाईड यॉर्कर लेन टाकलेला चेंडू सचिन जाधव यांना काही समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या 10 या आकड्यावर स्थगित. पहिल्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचे दोन्ही षटक होते बघा सर. अद्यापर्यंत चांगले षटक हाताळलेत दोन्ही. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. खरं तर पहिली विकेट ज्या क्षणी आली त्या ठिकाणी टायगर संघाचा आत्मविश्वास. यावेळी मात्र ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे मोठी अपील, परंतु अपीलमध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त असलेला दिसतोय. जसं की सर एसटीच्या मागे
आपण पाहिलं अविनाश पुरी आला, त्याचं काम तो पूर्णपणे पार पाडतोय आणि संघाला उत्साहाच्या वातावरणात ठेवलं अशोक भायगुडे याने. परंतु संघ जीएसटी वॉरियर मात्र चांगले चांगले फलंदाजाचा भरणा या संघात पुढचा चेंडूचा सामना करतील डॉक्टर सचिन जाधव. पुन्हा एकदा ऑफसाईडला कट करण्याचा, फुटवर्क कुठलाही वापर नाही फुटवर्कचा, फक्त उभं राहून ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला सर. चेंडू कनेक्ट झाला नाही, चेंडू गेला निर्धाव आणि 2 षटकार समाप्त, धावसंख्या 1 बाद 10 धावा सर. ज्या पद्धतीने अपेक्षित होतं की काउंटर अटॅक करण्याचा, पहिली विकेट गेल्यानंतर काहीसा दबाव या संघावरती आहे आणि त्या दबावाचा फायदा घेऊन दुसरं षटक सुद्धा खूप चांगलं हाताळलं योगेश पवारनी. आणि हीच खासियत या संघाची आहे, कमबॅक करण्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्यावेळेस आपण पहिला संघ बदलापूर गँग्स ऑफ बदलापूर या संघाबरोबर या संघाचा सामना रंगत होता, परंतु काहीसा एकतर्फेच तो सामना झाला. त्याच्यानंतर त्यांनी जे कमबॅक केलं, 132 धावा हॉलिडेच्या 5व्या टीम बरोबर केले आणि हा जो अटॅक त्यांचा दिसतोय की दमदार म्हणावं लागेल. पुढील गोलंदाज महादेव फाले, अशोक बायगुडे. तर स्वतः कर्णधार अशोक भायगुडेने चेंडू हातात धरलाय आणि या ठिकाणी मात्र एक्सिलेटर दाबावं लागेल, स्पीड वाढवावा लागेल डॉक्टर सचिन जाधव यांना. सर आपल्याकडे किती चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत याला महत्व नाही, मैदानात आपण कुठली रणनीती आखता, कुठल्या फलंदाजांना पुढे पाठवता आणि कुठल्या फलंदाजावर विश्वास दाखवता हे महत्वाचं आहे. आणि तोच विश्वास दाखवला मुझफ्फर शहावर. अजूनही 6 षटकं म्हणजे 36 चेंडू त्याच्या हातात आहेत. गोलंदाज भाईगुडे याचा पुढचा चेंडू आणि बघा फलंदाज क्षेत्ररक्षक, पॉइंटचा क्षेत्ररक्षक माधव फाळे याला चकवा देत चाललाय चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी धाव संख्या पोहोचते 14 धावा. मी तुम्हाला सांगितलं होतं अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज आहे तो, कुठल्याही क्षणी काउंटर अटॅकला तुमच्या डिपेंड करेल आणि तसंच चांगले कलात्मक फटके पाहायला मिळतात मुझफ्फर शहाकडनं. मुझफ्फर शहावर विश्वास दाखवलाय जीएसटी वॉरियर संघाने, त्या विश्वासाला सार्थ ठरतोय मुझफ्फर शहा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू खेळलाय, 1 बाउंड चेंडू. क्षेत्ररक्षक धावत येऊन अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. अभिजित कुलकर्णी एक चांगला फलंदाज देखील आहे, संघाचा आधारस्तंभ आहे. एकच धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 15. फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बिग अपील, पंच अपील फेटाळतायत. एक चांगली अपील झाली या ठिकाणी. आत्मविश्वास कमी, उत्साह अतिशय जास्त. धावसंख्या मात्र 15 धावांवर स्थगित. डॉक्टर सचिन जाधव यांना मात्र बॅटिंगचा गिअर बदलावा लागेल. लेग साईडला मारलाय स्वतः अशोक भायगुडेने चेंडू येऊन फील्ड केला. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगल्या फटक्यांची अपेक्षा मुझफ्फर शहा यांच्याकडनं. 8 चेंडूत 13 धावांवर खेळतात मुझफ्फर शहा आणि डॉक्टर सचिन जाधव मात्र थोडेसे अडखळत खेळतात. 7 चेंडूत 3 धावांवर खेळतात डॉक्टर सचिन जाधव. यावेळी पुन्हा एकदा सुरक्षित खेळून काढलाय चेंडू मुझफ्फर शहा यांनी. पुढचा चेंडू धावसंख्या सर पोहोचते 17 या धावसंख्येवर. संत अशी सुरुवात म्हणावी लागेल. संघाला मोठ्या धावसंख्येची टायगर संघासमोर उभारावी लागेल. संघर्ष करण्यासाठी आपल्याला धावसंख्येला गती आणावी लागेल, परंतु तितक्याच कडक क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जीवावरती या ठिकाणी कुठेतरी टायगर संघाला यश येताना आपल्याला दिसतंय. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जोरदार असा फटका आणि फटका षटकारात रूपांतर होतोय आणि हा चौकार 6 रनांसाठी हा षटकार खेचून आणलाय डॉक्टर जाधव यांच्या बॅट मधून. सर डॉक्टर सचिन जाधव एक चांगले खेळाडू आहेत. मागच्या वर्षीच्या जीएसटी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला होता आणि इथं तेच बॅटिंग सार्थकी लावताना डॉक्टर सचिन जाधव 7 चेंडू 3 धावांवर खेळत होते. आता मात्र सचिन जाधव 8 चेंडू 9 धावा. असेच मोठे ताकदवान फटके मारावे लागतील डॉक्टर सचिन जाधव यांना. इस रात के अंधेरों में जरूर देख सकते हैं, आप इस रात के अंधेरों में जरूर देख सकते हैं, आप इस रात के अंधेरों में जरूर देख सकते हैं, आप इस रात के अंधेरों में, आप इस रात के अंधेरों में, आप इस रात के अंधेरों में जरूर देख सकते हैं, आप इस रात के अंधेरों में जरूर देख सकते हैं. लागेल आणि या रणनीतीचा एक भाग म्हणून
नक्कीच सर, रणनीती जरी आखली तरी समोरचे फलंदाज अतिशय तंत्रशुद्ध आहेत. त्या रणनीतीला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न होतोय. सर बोला ना. नितीन पाटील ज्या पद्धतीनं टायगर लीगला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीनं अपेक्षित. फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? कृपया पाठवा तिकडं. फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? पाठवा. साखरे साहेब, फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे बघा. यावेळी नवीन गोलंदाज नितीन. बाईच्या स्वरूपात बॅट कट आहे. पहिल्या चेंडूवर नितीन याच्या घेतलेली एक धाव, धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवर. सर आपण पाहिलं ते दोन फलंदाज या धावसंख्येला नक्की आकार देण्याचा प्रयत्न करतील. पहिलं षटक नक्कीच चांगलं हाताळलं दीपक कुंभार यांनी. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या, पण या षटकात मात्र हल्ला करावा लागेल. डॉक्टर सचिन जाधव मिड विकेटच्या दिशेने खेळलेला प्रयत्न, एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. कुठेतरी गिअर बदलावा लागेल सर, एक मोठी धावसंख्या उभारायची असेल, कारण समोरची टीम अतिशय चांगले फलंदाज आणि कट्टर प्रतिस्पर्धी आहेत दोन्ही संघ एकमेकांचे. त्यामुळे कुठल्याही क्षणी गिअर बदलावा लागेल. पुढचा चेंडू पंचदंडित करतायत एका धावेसाठी. दिशा आणि दशा भरकटलेला चेंडू सर. बघा अद्यापर्यंत चांगली षटकं चालली होती, परंतु यावेळी मात्र धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्या पोहोचते. वाईट घेतला का? वाईट घ्या, वाईट. हा 26 धावा. मुझफ्फर शाहच्या बॅट मधून चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का? डॉक्टर सचिन जाधव धावत आहेत, मात्र 2 धावा पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. डॉक्टर सचिन जाधव, वय वर्ष 44. या ठिकाणी गोलंदाजाला बॉल कनेक्ट करता नाही आला, म्हणून कुठेतरी या चुका दुरुस्त कराव्या लागतील आणि पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. धावसंख्या 28 धावा. पुढच्या चेंडूवर एक धाव. धावसंख्या बदले 29. मग हळूहळू धावसंख्येला आकार देतात सर, कुठल्याही प्रकारे घाई करत नाहीत. मुझफ्फर शहाला माहिती आहे 8 ओव्हर त्याला पिचवर राहायचं आहे. यावेळी मात्र अटॅक करावा लागेल डॉक्टर सचिन जाधव यांना. बॅट फिरवावी लागेल, बॅटला कनेक्ट करावे लागतील चेंडू आणि हल्ला करावा लागेल. नितीन पाटील याचे 2 चेंडू उरलेत त्यावर. काय फटका आहे बघा. पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारला चेंडू, चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण मात्र तितकंच चांगलं. अभिजित कुलकर्णी नक्कीच संघासाठी 3 धावा वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आपण विचार करत होतो की जीएसटी वॉरियर्स हा संघ खूप मोठी धावसंख्या उभा करेल, परंतु कुठंतरी अपयश येताना दिसतंय. कारण हे 4थं षटक प्रगतीपथावर असताना सुद्धा काहीसा संथ असा स्कोर या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसतोय. विकेट किपर यांच्याकडून थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचबरोबर दंडित करतायत एका धावेसाठी. एकूण 2 धावा मिळतायत अतिरिक्त 2 धावा सर. तुम्ही जसं सांगितलं की मोठी धावसंख्या उभारावी लागेल, नक्कीच एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत सर, 24 चेंडू शिल्लक आहेत आणि समोरच्या संघामध्ये असे चांगले फलंदाज आहेत. यावेळी मात्र डॉक्टर सचिन जाधव थोडेसे अडखळले शेवटच्या चेंडूवरती. ऑफसाईडला त्यांचा फटका वारंवार फसतोय. धावसंख्या 32 या धावसंख्येवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 32 धावा. जीएसटी या टायगर संघाने काल जी अप्रतिम खेळी केली, या खेळीच्या जीवावरती आजचा सामना त्यांना डू ऑर डाय आहे आणि त्याच पद्धतीने रणनीती आपण पाहतोय. कुठंतरी या संघाला, जीएसटी वॉरियर्स या संघाला रोखण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न चांगला होतोय आणि त्यातूनच धावसंख्या म्हणावी तितकी उभारण्यात यश आलेलं नाहीये. आणि जीएसटी टायगर संघाला 1 विकेट आणण्याच्या स्वरूपात गेल्यामुळे जो एका प्रकारे कमबॅक करण्याचा जो संधी होती पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर मात्र एक फटका आपल्याला पाहायला मिळाला, पण त्याच्या एक्स्ट्रा धावा आणि रनिंग बिटवीन द विकेट या माध्यमातून त्यांनी रणसंख्या म्हणावी तितकी केली नाही. 4 षटकांचा खेळ संपला, 24 चेंडूचा खेळ संपला. 32 धावा नक्कीच धावफलकावर आहेत.
परंतु येणारे जे फलंदाज आहेत अतिशय तडाखेबंद फलंदाज अजूनही बाकी आहेत. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि मला वाटतंय डॉक्टर सचिन जाधव रिटायर्ड होत आहेत. नवीन फलंदाज येत आहेत. डॉक्टर सचिन जाधव रिटायर्ड आहेत. त्यांच्या जागी नवीन फलंदाज मैदानात. कोण आलाय? अनिरुद्ध लक्ष्मीकांत कावीकर मैदानात. सर हा की प्लेयर आहे. अनिरुद्ध कावीकरचे जे फटके आपण पाहिले ना सर, तर अतिशय तंत्रशुद्ध फटके मारणारा फलंदाज, स्वतः अतिशय आत्मविश्वासाने कॉन्सन्ट्रेट करून खेळणारा फलंदाज आहे. अनिरुद्ध कावीकर म्हणजे संघाचा एक आधारस्तंभ आहे आणि त्याच्या जोडीला मुझफ्फर शाह म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूत जर 60 धावा आल्या तर आश्चर्य वाटायला नको सर. विकेटच्या पाठीमागून असणारा जो यष्टीरक्षक आहे तो नक्कीच या ठिकाणी दीपक कुंभार. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर परिवर्तन केलंय योगेश सर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन दीपक कुंभार आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख गोलंदाज आहे दीपक कुंभार. सचिन जाधव रिटायर्ड होऊन अनिरुद्ध कावीकर त्यांच्या जागी. काय सुरेख फटका बघा. पॉइंट आणि मिड विकेटचा खेळाडू यांच्या मधून मारलेला हा जबरदस्त असा चौकार, कलात्मक फटका. मी तुम्हाला सांगितलं सर, येणाऱ्या 24 चेंडूत जर 60 धावा झाल्या तर आश्चर्य मानू नका, कारण धावसंख्या वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 धावा. पहिल्याच चेंडूवर दीपक कुंभारचा प्रहार केलाय. मुझफ्फर शाहला माहिती आहे जर टॅकल करायचं असेल दीपक कुंभारला तर मधी येऊन घुसून मारावं लागेल आणि तसंच करतोय मुझफ्फर शाह. मैदानाच्या चारी बाजूला नजर फिरवले. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार आलाय. कमबॅक करावा लागेल गोलंदाज दीपक कुंभार याला. पहिल्या चेंडूवर आत्मविश्वासाने जबरदस्त असा स्क्वेअर कट. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करेल का मुझफ्फर शाह त्या ताकदीने. पुन्हा एकदा ऑफसाईडला कट केलाय. हलकासा कट होता. 2 चेंडूत 5 धावा खर्च केल्यात सर. धाव संख्या बोलले 37 धावा. योगेश सर, सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून दुसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून 1 धाव कंप्लीट केली आणि खेळतायत आता अनिरुद्ध कावीकर. या ठिकाणी ती बॅटची मागणी करतायत. जसा सर उल्लेख केला होता, येणारे 24 चेंडू 60 धावांचं लक्ष्य गाठण्याचं मानस असेल संघाचा आणि त्याच्यासाठी अनिरुद्ध कावीकरला मात्र त्याचा संयम ठेवावा लागेल, कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागेल, चेंडूवर नजर ठेवावी लागेल. कारण मुझफ्फर शाह समोर आहे, दीपक कुंभारची भेदक गोलंदाजी तर समोर आहेच, पण तगडं क्षेत्ररक्षण देखील त्याचा देखील सामना करावा लागेल सर. क्षेत्ररक्षण अतिशय तगडं आहे टायगरचं. पुढचा चेंडू दीपक कुंभार यांचा. लेग साईडला मारलेला चेंडू. नितीन पाटील यावेळी कोणती चूक करत नाही, तर चांगलं क्षेत्ररक्षण नितीन पाटील याचं. याच्या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 38. लॉस्ट ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने कट केलाय सर. बघा, अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. थ्रो अतिशय सुंदर होता अभिजित कुलकर्णी याचा, पण त्याहून सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर असताना सर एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आता मोठे फटके खेळावे लागतील. पण ते फटके मात्र या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळलं जातंय ते क्रिकेट अपेक्षित नाहीये. ही खासियत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ज्या पद्धतीनं ज्या संघाकडून अपेक्षा असते तो संघ डेफाळतो आणि काहीशी ही स्थिती या ठिकाणी टायगर पुन्हा कमबॅक करतं. कधीतरी हॉलिडे सुद्धा कमबॅक करतं, परंतु या ठिकाणी मात्र टायगर यशस्वी होताना दिसतंय, रोखलंय. अनिरुद्ध लक्ष्मीकांत कावीकर ब्रँडेड षटकार. डीप मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जबरदस्त असा षटकार पाहायला मिळाला. टायगर संघाला काहीशी गरज असेल की विकेटची, आणि त्याच पद्धतीने अनिरुद्ध कावीकरने जो फटका मारलाय विश्वासाचा फटका.
बघा चांगला फटका मारल्यानंतर पुन्हा एकदा एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक थोडासा ढेपाळलेला, परंतु 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा आरामात होते पूर्ण. चित्र बदललंय योगेश सर, मैदानात चित्र बदललंय. 2 चेंडूवर लगातार 9 धावा आल्यात. अनिरुद्ध कावीकरचं आक्रमण वाढलेलं दिसतंय सर. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला फलंदाजी धावपट्टीवरती दिसते. दरम्यान सर 5 षटकं संपलेत. 5 षटका संपले, धाव संख्या 48 धावा. बघा 10ची सरासरी सर गाठलेली आहे जवळपास. आणि जर टायगर सारख्या संघाला जर पराभूत करायचं असेल तर ज्या प्रकारची गोलंदाजी वॉरियर संघाची सर 90 धावा अपेक्षित आहेत. म्हणजे प्रयत्न असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कमीत कमी 40 धावा करण्याचं आव्हान असेल. गोलंदाज योगेश पवार वैयक्तिक दुसरं संघासाठी 6वं षटक घेऊन योगेश पवार. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48. एक षटकार खेचून आणून काहीशी संत अशी धावगती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु जो षटकार मारला त्याच्यानंतर मात्र काहीसा कॉन्फिडन्स अनिरुद्ध कावीकर यांच्यात दिसतोय. परंतु पुन्हा एकदा योगेश पवार याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय अनिरुद्ध कावीकर. नक्कीच अनिरुद्ध कावीकर वैयक्तिक 3 चेंडूत एका षटकारानिशी 10 धावांवर खेळतोय. जबरदस्त अशी फलंदाजी अनिरुद्ध कावीकर. येणारे 18 चेंडू आणि किती धावा जमवतील अनिरुद्ध कावीकर आणि मुझफ्फर शाह पाहणं औत्सुक्याचा. पुढचा चेंडू योगेश पवार याचा. काय फटका आहे बघा. क्षेत्ररक्षक का फक्त प्रेक्षक बघून चेंडू चालला 4 धावांसाठी चौकार. स्वप्नील बॉल बॉल. डीप स्क्वेअरचा फिल्डर. जुने बॉल कोणाकडे? हॉलिडेचे खेळाडूचे जुने बॉल घेऊन गेलेत. रोलिंग बॉल द्या लवकर. अरे हॉलिडेचे खेळाडू बघा जुने बॉल घेऊन गेलेत. रोलिंग बॉल द्या. फील्ड रोलिंग बॉल ठेवून द्यायचे. रोलिंग बॉल घेऊन नाही जायचं. चला इथला हॅलोजन बंद पडलाय नाही ना? पडलाय कुठला तरी पडला एक बंद. कुठले बल्ब बंद पडले काय? बल्ब बंद पडले. ते 2च बल्ब लागले. बल्ब बंद पडलेत बघा हॅलोजनचे. पाठीमागं कोण आहे का लहान मुलगा बघा. बघा सामना अतिशय अटीतटीचा आणि रोमहर्षक होणार आहे. कृपया लाईट्स म्हणून आपल्याला विनंती आहे, लाईट्स कमी होऊन देऊ नका मैदानात. सर्व लाईट्स चालू पाहिजे. कुठेही खेळाडूंना अडचण नाही आली पाहिजे. जा चालू कर लवकर. आपण या मैदानावरती पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चेंजेस केले, परंतु डीप स्क्वेअरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तुम्ही 38च्या आतमध्ये घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये जे परिवर्तन घडून आणलंय. नक्कीच योगेश सर, आपण पाहिलं तर धाव संख्या पाहता पाहता 52 धावांवर जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू अनिरुद्ध कावीकर यांनी चेंडू हवेत उडवला. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल सुटलेला आहे बघा. राहुल पारधी याच्याकडनं कधी अशी अपेक्षा नसते, पण दडपण आणि फक्त दडपण. योगेश सर, राहुल पारधीच्या डोक्यावर पण दडपण दिसतंय आपल्याला सामन्याचं. अनिरुद्ध कावीकरचा झेल सोडला. 2 धावा देखील खर्च केल्या. धाव संख्या जाऊन पोहोचते 54 धावा. अतिशय हाय व्होल्टेज सामना योगेश सर. आपल्याला दिसतंयच त्या ठिकाणी कॅच हवेत होता, परंतु प्रेशर मात्र खूप क्रिएट होतोय. ज्यावेळेस अशा पद्धतीचा हाय व्होल्टेज सामना असतो, चांगल्या प्लेअर कडून अशा चुका होतात आणि या चुका मात्र टाळल्या पाहिजेत. पुढे जायला पाहिजे, पुढे सरकायला पाहिजे. पुढील चेंडू यावेळी चेंडू जातोय वाईड अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते 55 धावा. योगेश सर, मी तुम्हाला सांगितलं होतं जरी संत सुरुवात झाली असेल ना, तरी पण 90चा आकडा नक्कीच पार करेल जीएसटी वॉरियर संघ. कारण तगडी फलंदाजी लाईन अप त्यांच्याकडे आहे. अनिरुद्ध कावीकर वैयक्तिक 5 चेंडू 16 धावांवर खेळतोय. यावेळी पुन्हा एक वाईड चेंडू. धाव संख्या जाऊन पोहोचते 56 धावा. योगेश सर, आपण बघितलं दडपण जे म्हणतात ना, हे दडपण आहे. योगेश पवार एक चांगला गोलंदाज आहे, पण कुठेतरी दडपणात आला योगेश पवार. कारण अनिरुद्ध कावीकर यांनी जो काउंटर अटॅक होता त्याला भेदून काढलंय.
पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याच्या नादात फलंदाज होतोय बाद. कॅच कोणी घेतली? कॅच महादेव देवा. आपण चर्चा ज्या पद्धतीने करत होतो, पुन्हा एकदा या ठिकाणी 2 अतिरिक्त धावा दिल्या. काहीसा प्रेशर होता, परंतु हा प्रेशर कशा पद्धतीनं पुन्हा एकदा विरुद्ध टीम वरती कशा पद्धतीने प्रेशर आणून ठेवलाय. कारण फलंदाज लागेल तगडा, जो षटकार खेचून आणीन असा हा तगडा फलंदाज या ठिकाणी मैदानात आपल्याला पुन्हा एकदा लिंबाची कायपलवाड महाराष्ट्र पोलीस यावेळी मैदानात उतरलाय. 6 फूट उंची, मजबूत ताकद आणि जबरदस्त असे पॉवर ज्याच्या बॅट मध्ये तो लिंबाची कायपलवाड. यावेळी चेंडू उरलेत 15 लिंबाची कायपलवाड साठी. या 15 चेंडू मध्ये सोनं करायचं आहे त्याला. पुढचा चेंडू योगेश पवार याचा. लेग साईडला मारलाय बघा, क्षेत्ररक्षक धावत आलाय. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या धावून पोहोचते 57 धावा. योगेश सर 6वं षटक प्रगतीपथावर असताना म्हणजे अपेक्षित सरासरी मात्र गाठले. आणि येणाऱ्या 12 चेंडूवर सर जे आक्रमण होईल ते आक्रमण मात्र डिसाईड करेल मॅचची दिशा काय असेल ते. यावेळी मुझफ्फर शहा लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका, त्याला 1 धाव मिळते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 57 धावांवर. एक मोठा फटका या षटकात गरजेचा आहे. सॉरी 58 धावा, 58 धावसंख्या, 58 धावा. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. काय पाहिजे? बॉल. रोलिंग बॉल नाहीये तिथं आमच्याकडं, तिकडनं घ्या मागून. काय पंच सांगतील ना काय ते. काय बदलले? यावेळी चांगला फटका. 1 धाव धावून पूर्ण. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतले. धावसंख्या धावून पोहोचले 59 धावा. सर पाहिलं आपण तर सामना आहे ना अतिशय हाय व्होल्टेज होणार आहे आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाईल. 6 षटका संपतील तर धावसंख्या 2 बाद 59 धावा. येणारे 2 षटक ठरवतील की मॅच कशा पद्धतीनं होईल. कारण ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं की धावसंख्या 100 होऊ शकते, आपणही तुम्ही बोललात की बाबा 100 धावा होऊ शकतात सहजरित्या, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सामना एकीकडे झुकलाय, पुन्हा एकीकडे जातोय. या ठिकाणी आपल्याला त्या सामन्याची खासियत आपल्याला पाहायला मिळते. हॉलिडे वर्सेस टायगर हा सामना नेहमीच आपण मैदानावर गाजवतो. आपण समालोचन कक्षामध्ये फक्त बोलू शकतो, परंतु जो खेळाडूला खेळ दाखवायचा आहे तो मात्र मैदानात त्याला दाखवावा लागेल, कमबॅक करावा लागेल. कुठल्या टीमला पुढे आणायचंय, लिंबाची कायपडवाड असेल किंवा गोलंदाज महादेव भाले असतील. नवीन फलंदाज माधव फाळे पाहतोय आपण. धावसंख्या 59 धावा. गोलंदाज माधव फाळे. गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट माधव फाळे. फलंदाज सज्ज. लिंबाजी कायपलवाड जर्सी नंबर 14 माधव फाळे याचा पुढचा चेंडू. लिंबाजी कायपलवाड ब्रँडेड फटका आलाय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून. बिग षटकार. 65 धावा अचीव केल्यात. 7व्या षटकातला पहिला चेंडू माधव फाळेचा मैदानाच्या बाहेर मारला लिंबाजी कायपलवाड यांनी. योगेश सर सामना होतोय हाय व्होल्टेज. 65 धावा. महाराष्ट्र पोलीस लिंबाजी कायपलवाड ज्या जागेवर द फिनिशर म्हणून त्याची गणना होते हॉलिडे मध्ये, तोच लिंबाजी कायपलवाड दमखम दाखवतोय. पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पद्धतीचा हा झेल आणि झेल बाद होतोय. लिंबाजी कायपलवाड जातायत तंबूत.
या ठिकाणी आपण बोलला होता की या ठिकाणी षटकार खेचून आणलाय, धावसंख्येची गती वाढते. पुन्हा एकदा लिंबाजी कायपलवाड यांची विकेट घेतल्यानंतर मात्र टायगर संघ पुन्हा उत्साहित होतोय, पुन्हा मैदान गाजवतोय आणि मैदान गाजून पुन्हा विजय खेचून आणण्याच्या तयारीत आपल्याला दिसतोय. नक्कीच सर, टायगर विरुद्ध हॉलिडेचा सामना हल्ला प्रति हल्ला तर होणारच. प्रत्येक चेंडूवरती सामना आपला रंग बदलणार आणि तसंच रंग बदलला पुढच्या चेंडूवर. धावसंख्या 65 वर असताना लिंबाजी कायपलवाड तिसरा गडी. तंबूच्या आसऱ्याला नवीन फलंदाज मैदानात प्रदीप पाटील उर्फ पॅडी. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे प्रदीप पाटील. त्याच्या बॅटमध्ये देखील पॉवर आहे. 65 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. 10 चेंडूंचा सर खेळ शिल्लक आहे. 65 धावा धाव फलकावर आहेत. माधव फाळे पुढचा चेंडू घेऊन. चांगला फटका अलॉन द कार्पेट लेग साइडला केलेला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत आला, क्षेत्ररक्षण केलं. तोपर्यंत सर एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 66 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या तर सर गाठलेली आहे. फक्त या धावसंख्येला थोडीशी अजून उभारी द्यावी लागेल आणि ते काम करावं लागेल मुझफ्फर शहा याला. कारण पहिल्या षटकापासून मुझफ्फर शहा मैदानात आहे. मुझफ्फर शहाला त्या धावसंख्येला आता आकार द्यावा लागेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अभिजित कुलकर्णी आणि हा होतोय बाद. पुन्हा एकदा काहीसा दिलासा आणि ज्या गतीनं धावसंख्या आपण पाहत होतो मुजाफर करत होता, परंतु काहीसं त्याला रोखलं होतं. या ठिकाणी जोरदार फटका करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चुकला आणि या ठिकाणी अभिजित कुलकर्णींनी पकडला झेल आणि महादेव भालेला मिळते ही सामन्यातील दुसरी विकेट. आपण पाहिलं सर, अभिजित कुलकर्णी कव्हरला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक अभिजित कुलकर्णी. याच वेळी रिंकू केंद्रे कसा खेळाडू आहे सर. त्याच्या बॅटमध्ये देखील पॉवर आहे. चांगले मोठे फटके मारतो तो रिंकू केंद्रे उर्फ विक्रांत केंद्रे मैदानात. धावसंख्या 66 धावा. चांगला फटका सर. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षक. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 67 धावा. संतोष या ठिकाणी व्यासपीठावरती एमपीएससी चे संतोष सर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 68 धावा. 68. लॉस्ट ऑफ 4 विकेट. सर शेवटचं षटक डिसाइड करेल काय संघाचा स्कोर असेल. एक मोठं षटक बनवण्याचा प्रयत्न असेल शेवटचं षटक. चला लवकर घ्या लवकर. टीम मीटिंग नका करू. वेळ घालू नका प्लीज. या ठिकाणी जो निर्णय येईल, कारण या ठिकाणी 6वा बॉलर आपण पाहतोय आणि खेळण्यासाठी आहे प्रदीप पाटील. चला लवकर. 6वा बॉलर. 6वा बॉलर सर नेहमीच जो त्याच्यावरती पूर्ण भिस्त असते, दारोमदार असते आणि त्या 6व्या बॉलरला अगदी टॅकल करता आलं तर धावसंख्या मात्र आकार घेईल. अद्यापपर्यंत 68 धावा धावफलकावर आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच आहे, पण या धावसंख्येला मोठा आकार द्यावा लागेल. नवीन गोलंदाजी मार्कवर अभिजित कुलकर्णीला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय अभिजित कुलकर्णी. अभिजित कुलकर्णीवर अटॅक करावा लागेल. पहिला चेंडू अभिजित कुलकर्णीचा. सुरेख चेंडू बघा. मिसफील्ड झाले सर. बली यांच्याकडनं झाली मिसफील्ड. त्या मिसफील्डचा फायदा उठवला आणि 2 धावा धावून काढल्या. धावसंख्या पोहोचते 70 धावा. 70 रन. लॉस ऑफ 4 विकेट. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोरे सर 5 चेंडू शिल्लक आहेत. 70 धावा झाल्यात. पुढील चेंडू
फलंदाज बाद झालाय. पाहिलं सर, सुरेख चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवर प्रदीप पाटील आऊट आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज अमोल राठोड. एक मोठा फलंदाज आहे अमोल राठोड. जसं सर इंडियन टीम मध्ये जवागल श्रीनाथची भूमिका होती तशी या संघात सर अमोल राठोडची भूमिका महत्वाची असते. शेवटचे 5 चेंडू अमोल राठोडसाठी. तुषार सर आपला संघनायक पाठवा आणि विशाल माळी सर आपला संघनायक पाठवा नाणेफेकीसाठी. लवकर पाठवा, वेळ घालू नका. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती 6वा गोलंदाज म्हणून जी कामगिरी आज करतोय, अमोल राठोड चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते अमोल राठोड याला. धाव संख्या जाऊन पोहोचते 71 धावा. तुषार कांबळे सर आणि माळी सर आपण आपला कर्णधार पाठवा. लास्ट कॉल फॉर यू. पुढचा चेंडू डॉट चेंडू. या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण पाहतोय गोलंदाजी ज्या पद्धतीने होतोय आणि हा जो आपण पाहतोय की टायगरकडे झुकलेला आणि संथ धावगतीने या ठिकाणी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आणि हा क्लीन बोल्ट. हा मोमेंट चेंज असू शकतो. अभिजित कुलकर्णी मोठ्या फॉर्म मध्ये येईल, बॅटिंग करेल आणि त्यानंतर मात्र आपल्या संघासाठी निश्चितच आज या ठिकाणी जबरदस्त असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आजपर्यंतची जी खेळी होती, जी महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायची होती, ती आज आपल्याला दिसते. मोमेंट चेंज होतोय, या ठिकाणी झुकतोय टायगर कडे. नक्कीच सर टायगर संघाने कमबॅक केलेला आहे. पण 70 धावा ज्या प्रकारची गोलंदाजी आहे समोरच्या संघाची, वॉरियर संघाची 70 धावा डिफेंडर आहेतच, परंतु शेवटची 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. कोणत्याही क्षणी सामना एक चेंडू आहे. मंगेश वेर्लेकर. तुषार कांबळे सर आणि विशाल माळी सर शेवटचा कॉल आहे, लवकर याचा टॉस करण्यासाठी. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. अतिशय चांगलं षटक हाताळलंय. चांगला फटका. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा किती सुरेख आहे. 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. अमोल राठोड धावलाय. तिसरी धाव होईल का पंच सांगतील. 2 धावा. श्री अंकुश जाधव सर मुंबई महानगरपालिका यांचं देखील आगमन झालं. यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे आणि सेजल जाधव हिला देखील विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं. सेजल जाधव. सेजल ये इकडं. सेजलला घ्या पुढं. सर तिला पण घ्या सोबत. जा वरती जा. जाधव सर हिला घ्या तुमच्या बाजूला तिकडे सेजलला. महिला क्रिकेटर आहे, अतिशय चांगलं लेदर क्रिकेट खेळते सेजल जाधव. आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये अंकुश सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते आणि नाणेफेक जिंकले कोणी. सनरायझर्स सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय कळवतील ते. बॅटिंग फलंदाजी घेतले. सकपाल सरांना विनंती आहे कृपया आपण कॉमेंटरीसाठी या. पुढील समालोचनासाठी आपल्या सोबत जोडतील ते सकपाल सर. या ठिकाणी मी संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सुनील नांदा कदम संघ मालक, आपला विनंती आहे सर, फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
त्याचबरोबर जीएसटी टायगर आपल्या विनंती आहे, आपण आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे. जीएसटी टायगर सर विनंती आहे, अजून 6 मॅचेस शिल्लक आहेत, लवकर पाठवा सलामीवीर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल संघाला. मॅच आहे वॉरियर्स आणि टायगर या दोन संघांमध्ये आपण एन्जॉय करत आहोत. अर्थातच आज दुसरा दिवस रात्री फॉर्मॅट आपण इथे पाहत आहात BPL. अर्थातच बारावा कुठे प्लेयर सर? 12वा प्लेयर नाव माहिती पण कधी कधी काय होतं त्या लाईटीच्या झोता दिसत नाही. गोलंदाजीच्या मार्कवरती अमोल राठोड आणि 2 दिग्गज टायगरचे या ठिकाणी येतील. चला आघाडीचे 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये, वेळ घालू नका, कारण आज पहा एक शो मॅच सुद्धा आपण खेळवले आहे, त्यामुळे तो 1 तासाचा वेळ आपल्याला भरून काढायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. 74चा सर टार्गेट सेट केलाय 48 बॉलमध्ये. तसं बघायला गेलं तर 74 धावा त्याच्या मोठ्या धावसंख्या नाही म्हणता येणार, कारण टेनिस क्रिकेटमध्ये जर साधारणपणे आपण विचार केला तर किमान 10ची सरासरी फायटिंग स्कोअर समजला जातो. परंतु विपरीत खेळत असताना जो प्रतिस्पर्धी संघ होता, बॅटिंग करत असताना आपण वॉरियर संघाला पाहिलं, एक फायटिंग स्कोअर मागच्या बऱ्याचशा सामन्यांमध्ये त्यांना आपण पाहिलं चांगला स्कोअर उभा करण्यामध्ये यश आलेलं. या मॅचमध्ये निश्चितपणे मी म्हणेन गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. नक्कीच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार होता आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने काउंटर अटॅक आपण जो पाहतोय टायगर संघाचा, अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी आपण पाहिली. ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये अभिजित कुलकर्णी कमबॅक केला आणि तो स्वतः एक पहिला चेंडू खेळणार आहे. त्या ठिकाणी अमोल राठोडचा सामना अभिजित कुलकर्णी करतोय आणि त्याच्या साथीला येतोय अविनाश पुरी. असे 2 दिग्गज असे खेळाडू मैदानात आलेत आणि ते नेहमीच चांगल्या टीम बरोबर चांगली कामगिरी करताना आपल्याला या पाठीमागचा इतिहास आपल्याला सांगतोय. हॉलिडे वर्सेस टायगर ही झुंज आपल्याला काही दिवसापासून दिसते, परंतु या झुंजीचं विजयी होण्यासाठी दोनही संघ या ठिकाणी सज्ज आहेत. जी हाँ जरूर, यहाँ पे अमोल की बात करी जाए तो पिछले मुकाबले में भी अच्छा परफॉर्मेंस रहा था. इस मर्तबा देखा जाए तो उतना अच्छा स्कोर नहीं सामने खड़ा कर दिया है वॉरियर्स टीम ने. 74 रनों का पीछा करना है 48 गेंदों के ऊपर. आरंभिक 2 बल्लेबाज आ चुके हैं. पावर प्ले की ओर में कम से कम 15 रनों की आशा तो जरूर रखते होंगे बल्लेबाजी करने वाली टाइगर टीम. अभिजित कुलकर्णी हा फलंदाज स्ट्राईकवर, ते नॉन स्ट्राईकरला अविनाश पुरी आणि सामना करतोय अभिजित कुलकर्णी अमोल राठोडचा. ये पहली गेंद, बढ़िया स्ट्रोक. यहाँ पे देखिएगा पैरेलल स्ट्रोक खेला था, लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट बहुत अच्छा है. अगर देखा जाए सिल्वेडॉफ के खिलाड़ी ने लपक कर क्या गेंद पर झपक मारी थी, मानो शिकार पर शेर दहाड़ता हो. और टीम का नाम भी टाइगर है. 1 रन बनेगी, 1 रन के साथ शुरुआत हुई है टीम की. पहली गेंद के ऊपर धीमी शुरुआत यहाँ पे देखने को मिली. सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट की है. इस मर्तबा स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज अविनाश. फाइट हो के मुकाबले में लग रहा है सर कि एक तरफा मुकाबला होगा. टप्पा खाने के बाद फ्लाई हुई थी गेंद. देखिएगा जो एक्सेप्ट नहीं किया था बल्लेबाज ने, गुडलिन स्पॉट पर गेंद को ड्रॉप किया था गेंदबाज ने. गेंदबाज की सराहना करनी पड़ेगी. क्या गेंद डाली थी टप्पा खाने के बाद, बिल्कुल रफ्तार के साथ फ्लाई हुई गेंद विकेट कीपर की दस्तानों में. अच्छी शुरुआत है. चौहत्तर रनों का पीछा करना है यहाँ पे. अगर देखा जाए तो पावर प्ले की दूसरी ओर डाली जा रही है गेंदबाज द्वारा. अच्छी शुरुआत है यहाँ पे. 1 ही रन खर्च किया गेंदबाज ने.
ये देखिएगा, प्रोटेक्ट किया था खुद को, बचाया था बल्लेबाज ने सिंगल के साथ और एक रन बनेगी। और यही चाहते हैं कि साझेदारी बनती जाए। पावर प्ले की पहली ओवर बेहतरीन से बेहतरीन गेंदबाज का इस्तेमाल किया जाता है। टीम में से जो बेहतर गेंदबाज रहता है उसे दी जाती है पावर प्ले की ओवर। तो कहीं ना कहीं ये सोच रहेगी बल्लेबाज के दिमाग में कि शायद ये ओवर निकलने दो, फिर बाद में देखेंगे जो कि ये बल्लेबाजी करने का मौका मिलेगा। नक्कीच सर, या ठिकाणी तशीच काही रणनीती आपल्याला मैदानात दिसते. आणि या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने हा फटकावलेला चेंडू, आणि चेंडू या ठिकाणी जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत 2 धावा अभिजित कुलकर्णी घेतोय. अशाच पद्धतीचं सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी खेळावे लागेल. काहीस जरी सुरुवात जरी संथ गतीने असली तरी स्कोर मात्र 74च आपल्याला करायचा. या दिशेने आपण वाटचाल करताना दिसत आहेत, कारण जर प्लेयर बाकी असतील. पुढील चेंडू, चेंडू जातोय सीमा पार. ज्या पद्धतीने आपण विचार करत होतो की संघाला ज्या पद्धतीने आवश्यकता आहे त्याच पद्धतीने रन रेट हलता ठेवणं आणि स्कोरवरती आपल्याला जी आवश्यक धावगती आहे त्या धावगतीने आपण 9च्या स्कोरने आपण पुढे सरकतोय. ज्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसतोय स्कोरबोर्डवरती 8 धावा लागलेत आणि शेवटचा चेंडू फेकणं आणखी बाकी आहे. पुढील चेंडू, इस मर्तबा देखिएगा, खुशी का ठिकाना नहीं है, क्योंकि जिस मकसद से गेंदबाज को भेजा था उस मकसद में कामयाबी मिली है। आरंभिक बल्लेबाज को आउट लेने में कामयाबी मिली है गेंदबाजी करने वाली वॉरियर्स टीम को, और कहीं ना कहीं ये पहला झटका थोड़ा सा घाव देकर जाएगा टाइगर टीम के दिलों के ऊपर। मुजफ्फर शाह वहां पे खिलाड़ी तैनात थे, बल्लेबाजी भी उनकी ठीक ठाक चली थी। अब देखना होगा, फील्डिंग डिपार्टमेंट भी अच्छी तरह से संभलते हुए नजर आ रहे हैं। टोटल की बात करी जाए तो एक ओवर की समाप्ति के बाद 8 रनों के ऊपर 1 विकेट। नए बल्लेबाज राहुल पारधी, ये बल्लेबाजी के लिए इनएट नंबर 3 पर मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। लोएस्ट टारगेट का होता क्या है सर कि डबल माइंड सेट होता है बल्लेबाज के दिमाग में कि ये छोटा टारगेट है, चलो यार अपना नेचुरल गेम छोड़ के सिंगल डबल कन्वर्ट करके आसानी के साथ जीत के नजदीक जा सकते हैं। या फिर कभी कभी अंदर से वो नेचुरल गेम बाहर आ जाती है अचानक से उसकी, और फिर बड़ा हिट खेलने के टेंशन में फिर विकेट खो बैठता है। ये डबल माइंड की वजह से शायद ये लोएस्ट टारगेट के मुकाबले आप हरदम देखिएगा बहुत पावरफुल होते हैं। बरोबर. आपण सांगितल्याप्रमाणे आपण पाहतो की ज्यावेळेस लो स्कोरिंग मॅच असतो त्यावेळेस आपल्या मनातून कुठेतरी असतं की आपल्याला हळूच खेळायचंय, परंतु आपल्या मनातला जो फटका असतोय तो चेंडू येतो लॉलीपॉप आणि आपण मारून बसतो अर्धवट फटका. असंच काहीच आपल्याला या मैदानावरती दिसतंय. जी हाँ जरूर, गेंदबाज तैयार रहेंगे इस मर्तबा। ये देखिएगा, मौका बना था बल्लेबाज के पास, रिस्क नहीं लेना चाहते, कोई रन नहीं आएगी, टोटल वहीं पे रुकी हुई। यहां से अगर देखा जाएगा तो 8 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। दूसरी ओर गेंदबाजी के लिए हम देखेंगे इस मर्तबा लिम्बाजी। लिंबाजीचा सामना करण्यासाठी अविनाश पुरी, सिंगल आएगी। सिंगल के साथ अगर टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 1 से आगे जाती हुई 9 रन। 74 रनों का पीछा करना था। चौहत्तर रनों का पीछा करते हुए हमने देखा कि 1 विकेट भी खोया है बल्लेबाजी करते हुए टाइगर टीम ने। पावर प्ले की ओर अच्छी घटित हुई थी गेंदबाजी करते हुए वॉरियर्स टीम के खेमे से, क्योंकि पावर प्ले की ओर में जो दबदबा कायम रखा है गेंदबाजों ने वो अभी तक, ये गेंद को छोड़ा जरूर है लेकिन गलती की क्या छोड़कर, ये बस अब सोचना होगा। समजदारीचा खेळ या ठिकाणी खेळावा लागेल. धावसंख्या जरी 74चं टार्गेट असेल तरी सुद्धा आपल्याला मैदानामध्ये रणनीती आखावी लागेल आणि रन बनवावे लागतील. और एक बेहतरीन गेंद, यही सोच रखनी होगी गेंदबाज को, क्योंकि इन्वेस्टमेंट बहुत कम है तो खर्चा भी उस हिसाब से करना पड़ेगा गेंदबाज को। कंजूसी भरी गेंदबाजी यहाँ पे देखने को मिली है। शायद लग रहा था मुकाबला आसान है, लेकिन नहीं भैया, आसान तो नहीं है, क्योंकि जिस अंदाज से दूसरी ओवर की शुरुआत भी हुई है
लाजवाब पुश किया था इस गेंद को, सिंगल आएगी और थोड़ा सा फिसले थे खिलाड़ी और इसी का फायदा उठाया था, 2 रन कंप्लीट किए। टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है यहां से 11 रन। अंतिम गेंद शेष है इस ओवर की, 11 रनों तक सफर तय किया है। यानी कि मैं कहूंगा वॉरियर्स टीम ने भी शुरुआत अच्छी की है गेंदबाजी में। और नजर लग गई भाई गेंदबाज को, तारीफ हो रही थी गेंदबाजों की ज्यादा और वही दिमाग में आया बल्लेबाजी करते हुए। स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज राहुल के, और इस गेंद को खेल दिया था सीधा आसमान में 6 रनों के लिए। ही तर खासियत आहे, हा तर नॅचरल गेम आहे आणि हा नैसर्गिक खेळ आपला खेळला पाहिजे. ज्यावेळेस धावसंख्या जरी कमी असेल तरी पण आपल्या आतून जो येतो तो फटका आपण त्या पद्धतीनंच मारला पाहिजे. असे काहीसे मनात घालमेल असेल, एक चेंडू डॉट आल्यानंतर 2 धावा आल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करून या ठिकाणी 6 खेचून आणलाय. संघाला पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या धावगतीत आपण आणून ठेवलंय. और सर जी, और दूसरी बात अगर देखी जाए तो इसने दिल का किया है बल्लेबाज राहुल ने। दिमाग सोच रहा था यार अच्छी प्लेसमेंट के साथ आगे जाएगा, लेकिन दिल कह रहा था यार इस तरह से डर डर के क्या खेलना है, खुल के खेलते हैं, और छक्का दाग दिया था बल्लेबाज ने। कभी कभी दिल की भी सोचनी चाहिए। हालांकि टारगेट छोटा जरूर है, लेकिन आपका नेचुरल गेम जो है वो गेम आपको कंटिन्यू करना पड़ेगा। अगर आप डर डर के खेलोगे तो विकेट भी जा सकती है। आणि तीच काहीतरी नैसर्गिक खेळ आपला व्यक्त होताना आपल्याला दिसतोय. अविनाश पुरी आणि पुन्हा एकदा अमोल राठोड वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि संघाचं तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. जी हाँ, 17 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। ये छक्के ने थोड़ा सा आकार दिया है रन संख्या को, क्योंकि थोड़ी सी सिकुड़ती हुई रन संख्या थी। छक्का आया, कहीं ना कहीं रन बने 2 ओवर में। 17 रन। अमूल इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार है। सामने है बल्लेबाज अविनाश पुरी. अविनाश पुरी। एक विकेट जल्दी खोया था बल्लेबाजी करते हुए टाइगर टीम ने, लेकिन उसके बाद अच्छी साझेदारी बिल्डअप होती हुई नजर आ रही है दोनों के बीच में। और एक बढ़िया हिट खेल दिया मिड विकेट रीजन में, वहां पे है खिलाड़ी मौजूद। सिंगल आएगी, एक ही रन आएगी और इसे 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 18 रन 1 विकेट के नुकसान पर। रनों को रोकना होगा और वही प्रयास यहाँ पे गेंदबाज करते हुए नजर आ रहे हैं। आउटसाइड टफ सम वाइड बॉल कॉल है, एक्स्ट्रा की 1 रन आएगी। टीम की टोटल 1 से आगे जाती हुई रन संख्या 1 से मूव होती हुई टोटल की बात करी जाए तो 19 रन बने। अभी कल के दिन में फैसला होगा कि इस चमचमाती हुई ट्रॉफियों के ऊपर 2 ट्रॉफियां, एक चैंपियन एक रनर अप और मैन ऑफ द सीरीज रहेगी। ये ट्रॉफियां किसके टीम में जाएगी और फिर चर्चा रहेगी अगले 1 महीना तक कि भाई हम किस तरह से खेले थे जीपीएल के इस ट्रॉफी में। लेकिन एक बात कल की रात जब खत्म होगी तो एक बात जरूर इंतजार करना पड़ेगा, 365 दिन फिर एक बार जीपीएल का। तो ये कहीं ना कहीं ये 3 दिन जो खुशी का माहौल बना था, तो जब आखिरी दिन रहता है कहीं ना कहीं यादगार पल रह जाता है। क्या कहेंगे सर? नक्कीच सर, हे तर अविस्मरणीय क्षण असतात आणि या क्षणांना टिपून ठेवतो आपण आपल्या कॅमेरामध्ये. काहीसं असंच असतं, हार जित होत असते, परंतु हे क्षण आनंदाचे. आणि हा जो आपण माहोल पाहतोय, हॉलिडे क्रिकेट क्लब आयोजित ही जी स्पर्धा आहे, दरवर्षी या ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित करत असतो. और कहीं ना कहीं सर देखिएगा, हम यहाँ वहाँ बाहर घूमते हैं काम के सिलसिले में या फिर किधर, लेकिन जो हमारी फैमिली है, छोटे बच्चे, आज मैं 3 दिन से देख रहा हूँ लगभग 12-1 बजे तक यहाँ पे मैदान के अंदर जो हमारी महिला है उनके साथ छोटे बच्चे हैं, 2 दिनों में बहुत सारा एंजॉय कर चुके हैं। आज तो कल संडे है तो आज भी देर रात तक इस मुकाबले को देखते हुए नजर आएगी। तो ये उनके लिए भी बहुत बड़ा पल रहेगा, पूरे फैमिली के लिए भी। कहीं ना कहीं अपनी फैमिली सामने खेलती है, हमारे पिताजी, हमारे चूंकि माताजी, हमारी पूरी फैमिली जब हमें खेलते हुए देखती है तो रामभाऊ, या उनको ठिकाणी आपण जो जेवणाचा आस्वाद घेतला, जो दर्जेदार पद्धतीचं जेवण आपल्याला मिळतंय, रामभाऊ आणि त्यांची टीम या ठिकाणी जाते, त्यांचं मनापासून अभिनंदन. आम्हाला जे गोड भोजन
स्वादिष्ट असं भोजन तुम्ही देताय त्याच्याबद्दल तुमचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे. दिल से बॅट्समन दिल अशोक भाईगुडे. दिल से शुक्रिया, खाना बहुत लजीज खिलाते हैं राम भाऊ। ओ डांडी गुल, यहाँ पे देखिएगा क्या रफ्तार थी, दांडी को हिला दिया भाई। प्लेस करने गए थे, सेव करने गए थे अपने आप को। यही तो मैं कहता हूँ, आपके दिल में है वो करो, ना कि डर डर के खेलो। बिंदास खेलो, जो होगा देखा जाएगा आगे जाकर। ये विकेट डाउन। जब भी हम जहां पे हमने देखा कि जब भी स्टार्ट हुआ था मुकाबला, तो शुरुआती दौर में हमारे साथी कमेंटेटर यहाँ पे दिवेकर सर बैठे थे, उन्होंने भी मुझे मेरे साथ डिस्कस की थी कि ये मुकाबला जो है ना, वो बहुत दिलचस्प होने वाला है। और जब टारगेट सेट हुआ 74 रन का, तो फिर एक बार ऐसे लगा कि कहाँ पे दिलचस्पी यहाँ पे रहेगी, क्योंकि अगर टाइगर टीम की बल्लेबाजी देखी तो बहुत सारे बल्लेबाज है, लेकिन अभी लग रहा है कि भाई नहीं, मेरी सोच गलत थी, ये मुकाबला सही में दिलचस्प होने वाला है। क्योंकि और एक विकेट डाउन। योगेश पवार या ठिकाणी फलंदाजीच्या मारत होते योगेश पवार, आणि योगेश पवारने जी फलंदाजी काल पाहिली आपण, एका ओव्हरमध्ये 39 धावा खेचून आणल्या होत्या. पहिला हाँ. चेंडू आणि या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. या ठिकाणी लिंबाजीचा प्रयत्न केला, परंतु त्या बॉल पर्यंत केले नाहीत, आणि खूप मोठी विकेट या ठिकाणी मोठा मासा या ठिकाणी गळाला लागला असता. परंतु पुन्हा एकदा संधी योगेश पवार या खेळाडूला, या फलंदाजाला पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी कर्तबगारी निभावण्यासाठी एक क्षण या ठिकाणी पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. जी हाँ, जरूर। और योगेश जैसे बल्लेबाज को जीवनदान मिलना, मैं कहूंगा अच्छा संकेत रहेगा टाइगर टीम के लिए। छोड़ दिया इस गेंद को, सही फैसला था बल्लेबाज का, क्योंकि अंपायर ने इस गेंद के ऊपर वाइड की मोहर लगा दी गई है। टीम की टोटल 1 से आगे जाती हुई 22 रन। 3.5 गेंदें अभी तक 2.5 गेंदें अभी तक हो चुकी है। 74 का पीछा करना है। गेंद के ऊपर जब डगआउट से देखिएगा सीटियां बजती है ना, तो माहौल बनता है। जहाँ पे वेस्ट इंडीज में जब बूंबू बजते हैं बड़े बड़े टूर्नामेंट्स में, इंटरनेशनल में, तब जैसा माहौल बनता है। तो ये लास्ट और लास्ट मुकाबले में ये भी मैं यहाँ से दरख्वास्त करना चाहूंगा आयोजनकर्ताओं से कि एक वो बूंबू लाकर दे दर्शकों को, 3 ताकि षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 23 ही धावसंख्या आहे. 30 चेंडू आणि 51 धावसंख्या या ठिकाणी टायगर जीएसटी टायगर या संघाला करावी लागेल. जी हाँ, 30 गेंदों के ऊपर 51 रन नामुमकिन नहीं है, लेकिन आसान भी नहीं होगा, क्योंकि जिस अंदाज से कमर कस ली है गेंदबाजों ने, जिस अंदाज में 3 ओवरों के ऊपर 23 रन दिए 3 विकेटों के नुकसान पर, तो कहीं ना कहीं अभी आगे जाकर सोचना होगा। टीम मीटिंग संघ मालक सुनील अण्णा कदम यांना विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं काल पहाटे 4 वाजले होते आपल्याला हा सगळा सेट ऑफ बंद करायला, तर मी विनंती करतो की संघ मालक स्वतःला टीम मीटिंग खूप शॉर्ट असावी, आणि तो टाइम आपण जो आहे सुनील कदम की कल की रात की इनिंग 80 रनों की इनिंग खेली थी, नॉट आउट इनिंग, वो मैराथन इनिंग आज भी मुझे याद है। इस मर्तबा इस मुकाबले में उनका बल्ला जरूर नहीं बोला है, लेकिन फिर भी गेंदबाजी की ताकत देखिएगा। छोड़ दिया था इस गेंद को, फैसला गलत था बल्लेबाज का। ये डॉट गेंद की समाप्ति, जैसे डॉट गेंद निकलती है वैसे ही तालियों की कड़कड़ाहट से पूरा मैदान गूंज उठता है। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे, फिर एक बार गेंद छोड़ी है। ये गलत फैसला है बल्लेबाज का, इस तरह से गलतियां नहीं होनी चाहिए। एक एक गेंद आपका भविष्य बताकर जा रही है, तो कहीं ना कहीं इस गेंद को सोचना होगा, बल्लेबाज को सोचना होगा। लिंबाजी 2 गेंदें जिस अंदाज से डाली है, और देखिएगा इंटरनेशनल में भी सर हम देखते हैं जिस गेंदबाज की हाइट ज्यादा होती है ना, तो उसकी गेंदें भी बहुत रफ्तार से और एक अच्छी पोजीशन में डिलीवर होती है। जैसे हम वेंकटेश प्रसाद को देखिएगा, इंडिया की टीम के जवागल श्रीनाथ, और वेस्ट इंडीज के तो कई सारे गेंदबाज जो हाइट फैक्टर बहुत मायने रखती है गेंदबाजी करते हुए। सिंगल आएगी टीम की टोटल की बात करेंगे तो रन संख्या बन चुकी है स्कोर कार्ड के ऊपर 24 रन।
मिड विकेट के रीजन में वहां पे प्रोटेक्शन है, सिंगल आएगी, दूसरी की मांग, धोखा हो सकता है, रनआउट का खतरा, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है. हेच करावं लागेल. डॉट चेंडूंची संख्या कमी करून सिंगल डबल आणि मिळाला तर चौकार आणि षटकारांच्या रूपांतरित करून धावसंख्या आपल्याला वाढवावी लागेल. टायगर क्रिकेट क्लब ज्या पद्धतीनं या ठिकाणी मैदान गाजवतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे मैदान गाजवायचंय आणि ज्या लेकिन यकीन नहीं हो रहा है. इस गेंद के बाद जरूर हम जिक्र करेंगे. ये अच्छी गेंद डाली थी, फिर एक बार सिंगल आई है, दूसरी रन लेने के लिए कोई दौड़ नहीं लगाई. तो मैं कह रहा था, आई कांट बिलीव ये टाइगर टीम है, क्योंकि पिछले मुकाबले में जिस अंदाज से खेली थी टाइगर टीम, इस मर्तबा थोड़ी सी कमजोर नजर आ रही है. वजह पता नहीं है, लेकिन 3-3 विकेटें जा चुके हैं. 74 का पीछा करते हुए अभी तक देखा जाएगा तो मात्र रन है 27. तो कुछ तो गलत हो रहा है, कुछ तो गलत प्लानिंग हो रही है टाइगर टीम की. ओ बढ़िया स्ट्रोक, इस मर्तबा देखिएगा पैरेलल स्ट्रोक खेला, बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन के सर के ऊपर से 6 रन. धावसंख्या कमी आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला दिसतंय की दोन चेंडू ज्यावेळेस डॉट येतात त्यावेळेस नक्कीच फलंदाजावरती प्रेशर असतं, परंतु हा दबाव काहीसा नाहीसा होताना आपल्याला दिसतोय. षटकार पुन्हा एकदा खेचून आणलाय आणि धावसंख्या या ठिकाणी 33 धावा, 3 गडी तंबूत परतलेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी छोटासा आणि हलकासा आपल्याला टी ब्रेक आपण घेतोय आणि अगदी नगण्य वेळेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. 24 बॉल आणि 41 धावांची गरज असेल. 24 गेंदों में 41 रनों की जरूरत है. 24 बॉल रिमेनिंग विन टू 41 रन टू विन. चलो, ज्यादा टीम मीटिंग यहाँ पे जरूर मैं यहाँ से जिक्र करना चाहूंगा, ज्यादा वक्त नहीं ले सकते. अब 24 गेंदों में 41 रनों की जरूरत है बल्लेबाजी की करते हुए टाइगर टीम को. वॉरियर्स टीम ने हालांकि 48 गेंदों के ऊपर 74 रन बने थे, लेकिन उसका पीछा करते हुए थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी नजर आई टाइगर टीम की, क्योंकि 33 पर 3 है 4 ओवर की समाप्ति के बाद. अब क्या लग रहा है सर, टाइगर टीम के पास ऐसे कौन से धुरंधर बल्लेबाज है जिनके जे ऊपर टाइगर मैदानावरती दोन उपस्थित आहेत, स्पीचवरती आहेत, धावपट्टीवर जे आपल्याला दिसतंय, ज्या पद्धतीने मागच्या शेवटच्या चेंडूमध्ये जो षटकार खेचून आणला तशाच पद्धतीचे काहीशे षटकार आपल्याला या पुढील गोलंदाजावरती दिसतील आणि नक्कीच एक छोटंसं आव्हान. या ठिकाणी एसटीआय दशरथ झेंडकर यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे आणि यांचा सन्मान स्वतः लखनजी धुमाळ हे करतायत. फुलगुच्छ आणि या व्यासपीठावर त्यांचं हार्दिक स्वागत. क्या बात है, विकेटें अगर जाती है तो खुशी का ठिकाना नहीं होता टीम वॉरियर्स का, क्योंकि और एक विकेट यहां से वापिस जाती हुई. बल्लेबाज यहां से योगेश पवार की पारी का हुआ 23 गेंदों के ऊपर अब जरूरत है 41 रनों की. तेवीस चेंडू मध्ये 41 धावांची गरज असताना आपल्याला काहीतरी रणनीती बदलावी लागेल. टायगर, जीएसटी टायगर या संघाला राहुल पारधी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र हा सामना टायगरकडेच असेल, परंतु हा फलंदाज जोपर्यंत क्रिकेटची रणनीती आखून ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी पुढील फलंदाज राजेश भावस्कर. जी हाँ, देखिएगा 4 विकेटें जा चुकी है, राजेश मैदान के अंदर आ चुके हैं और मुजफ्फर की पहली गेंद के ऊपर विकेट मिला था और क्या जल्लोश हुआ था मैदान के अंदर. 23 गेंदों के ऊपर 41 रनों की जरूरत है. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है. ओ, टप्पा खाने के बाद नीचे रही गेंद, लग रहा था बल्लेबाज को थोड़ी ऊपर आएगी, लेकिन रफ्तार के साथ नीचे से चली गई गेंद, बल्ले के नीचे से चली गई. डॉट गेंद की हुई समाप्ति. अब 22 गेंदें, 41 रनों की जरूरत. वार पे पलटवार, टीट फॉर टैट, नहले पे दहला फेंकती हुई यहाँ पे वॉरियर्स टीम. कम रनों के ऊपर रोका था 74 रनों के ऊपर, लेकिन वॉरियर्स टीम के गेंदबाजों ने भी कमाल की गेंदबाजी की है अभी तक.
ये क्या हो रहा भाई? वाइट बॉल है, वाइट बॉल है। चलो कहीं ना कहीं तो दिल को तसल्ली मिली है 1 रन के साथ। 22 गेंदे, अब जरूरत है 40 रनों की। मुकाबला बिल्कुल दिलचस्प होता हुआ नजर आ रहा है। एक दो बड़े हिट अगर इस ओवर में आते हैं तो अगर 15 के औसतन से रन संख्या अगर देखा जाएगा तो थोड़ा सा आसान बन सकता है मुकाबला। क्या बात है भाई, मुजफ्फर ने तो कमाल की गेंदबाजी की है। अभी तक अगर देखा जाएगा तो मुजफ्फर ने जिस अंदाज से गेंदबाजी की है उसका कोई 21 गेंदे बची है अब जीतने के लिए। 40 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला यहाँ पे, एक तरफ टाइगर एक तरफ वॉरियर, ये दो टीमों के बीच में एक शानदार मुकाबला यहाँ पे खेलते हुए हम सभी दर्शक देख रहे हैं। मिस टाइमिंग खेला है, विकेट कीपर है और इसी के साथ और एक विकेट का पतन होता हुआ नजर आएगा। और यहां से देखिएगा टाइगर टीम के लिए मैं कहूंगा ये न्यूज अच्छी नहीं रहेगी, क्योंकि अब मुकाबला पेचीदा होता हुआ नजर आ रहा है, थोड़ा सा भारी होता हुआ नजर आ रहा है टाइगर टीम के लिए। परिस्थिती कठीण जरी असली तरी टेनिस चेंडू स्वतः संघ मालक कदम अण्णा सुनील कदम सर वहां पे देखिएगा, जो कि ओनर है टीम के, और सचिन अटकर ये देखिएगा ये भी ओनर है टीम के। तो अब देखा 20 गेंदों के ऊपर 40 रनों की जरूरत। आप थोड़ा सा भारी लग रहा है मुकाबला। दोन चेंडूच्या निर्धाव असे चेंडू आले आणि त्याच्यानंतर विकेट पडली. मुजफ्फर अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अभी तक 2 गेंदें शेष है इस ओवर की। यहाँ पे देखिएगा शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी, फील्डिंग भी बहुत अच्छी कर रही है। जानते हैं फील्डर कि एक एक रन रोकना कितना मायने रखता है। पॉलिटिक्स में एक एक वोट और क्रिकेट में एक एक रन बहुत मायने रखती है। और वही काम कर रहा है फील्डर भी, अपने गेंदबाज का हौसला अफजाई करने के लिए खून पसीना एक करते हुए टीम वॉरियर्स के सभी जाबाज खिलाड़ी। वो गैप में खेलने की कोशिश, यहाँ पे देखिएगा फील्डर है वहां पे, एक ही सेन्सिबल आएगी। क्रिकेट या ठिकाणी म्हणावी लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय राहुल पारधी. खेचून आणणारा हा दमदार असा प्लेयर्स. खूप चांगल्या पद्धतीने षटकार या ठिकाणी मुझफ्फर पटेल, परंतु राहुल पारधीने शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेऊन स्वतः स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. मंगेश सर यांच्या मिसेस सो वेर्लेकर मॅडम या ठिकाणी मंचावरती उपस्थित सर एक आहेत. काम करा, एक पाण्यात टोप भरून ठेवा तिथे आणि पाणी पित बसा. किती टाइमपास करणार आहेत? तसं करत नका जावा, नाही तर सामना बाद करू आपण. असं पण खूप वेळ होतोय. एक टोप भरा पाण्याचा, ठेवा तिकडे. क्या करेंगे आयोजनकर्ता भी? भाई आप भी सुनते नहीं हो, आपकी मुकाबले है ऐसे, हर एक ओवर में आप पानी लेकर मैदान के अंदर आओगे तो कैसा चलेगा? तसेच अजून एक विनंती आहे सर्व महिला मंडळांना की कृपया आपल्या लहान मुलांना जे आहे ना ते एलईडीचे एकदम लांब घेऊन जायचं आहे, किंवा कारण एलईडीवर पाय पडल्यानंतर शॉक लागण्याची दाट शक्यता आहे, कारण वायर जागोजागी कट आहेत. सर्व महिलांना विनंती आहे कृपया आपले लहान मुलं आपल्या सोबत घेऊन ठेवा. गेंदबाज तैयार, अच्छी गेंद डाली थी। यहाँ पे देखिएगा डॉट गेंद की हुई समाप्ति। 18 गेंदों के ऊपर 38 रनों की जरूरत थी, अब 17 गेंदों के ऊपर 38 रनों की जरूरत है। वाईडची रेषा ये बढ़िया स्ट्रोक खेला इस मर्तबा, लेकिन गेंद जाएगी कितने रनों के लिए? और यहां से देखिएगा, यहां से देखिएगा, चेक या किया ठिकाणी जाएगा, चेक केलं किया जाईल. जाएगा। कुणी टेन्शन घेऊ नका, या ठिकाणी चेक होईल. हातातच बॉलच त्यांनी सोडलेला नाही.
नाही नाही तर छक्काच असतो तो. नाही नाही छक्काच असतो तो. अशोक सर बॅट्समन कोण आहेत? 1 मिनिट, थर्ड अंपायर कोण आहे? थांबा थांबा, प्लेयर गडबड करू नका. देशमुख सर कोणला डाऊट आहे इकडे पाठवा. आउट आहे. फलंदाज बाद झालेला, थर्ड अंपायरने आउट डिसिजन दिलेला आहे. अहो तुम्ही विनाकारण तिथे काही करण्यापेक्षा इकडे या. अहो कमीत कमी 1 फूट आतमध्ये आहे. अगोदर बाहेर गेलेलं नाहीये, काही नाहीये. इथे लाईव्ह टेलिकास्टला तुम्ही या इकडे बघा, या इकडे लाईव्ह टेलिकास्टला या इकडे. स्क्रीनवर पण दाखवा. सर तो आत जम घेतली त्यानं बॅटला आधी उभा राहिला तेव्हा पॅडला लागला सर. आम्ही तिथंच आहे. नाही सर, आत तिथं प्रेक्षक आम्ही तिथं बसले. संदीप देशमुखने सांगितलं पाय आधी लागला, नंतर आत गेला आणि त्यात सर श्रवण सर, आयोजकांचा निर्णय तुम्हाला माहिती आहे ना? नाही ऐका देशमुख सरांना पाठवा इकडे. नाही तसं असेल ना सामना बात करतो, मग मी बात करतो सामना. मग चला, असं नाही बोलायचं. आयोजक आहेत.
अंदाज महादेव चपळवार 12 चेंडूमध्ये 31 धावांचं समीकरण आहे. कसे रोखतील महादेव फाळे? महादेव फाळे स्ट्राईकला आहेत. माधव चपळवार बॉलर आहेत. हा नक्कीच आपण पाहतो आहोत महादेव चपलवार बॉलिंग ट्रॅकवर तयार असतील. 12 बॉल आणि 31 धावांची गरज असेल. समोर उजव्या हाताचा बॅटर, शॉट ऑफ प्लेन बॉल. इथून मात्र संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं पंचांकडे. पंच तटस्थ भूमिका घेऊन सांगतायत की हा बॉल सुरक्षित आहे. डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल निघतायत तसं तसं मात्र सामना टायगर संघाच्या अंगलट येतोय. कारण आता 11 बॉल असतील आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा विकेट मंगेश वेळेकर यांच्या हातात जाऊन चेंडू थांबतोय आणि हा महादेव फाळे यांच्या पारीचा अंत. षटकार आलेला. षटकारानंतर जो विकेट गेला तिथून विकेटची घरघर लागली बॅटिंग करत असताना टायगर संघाला. 10 चेंडू 31 धावा. मंगेश वेर्लेकर. स्कोर काय? विकेट 7. 8 विकेट. 10 बॉल 31 धावांची गरज आहे. 8 विकेट गेलेले आहे. धावसंख्या new आहे batsman. 43. योगेश सर, न्यू बॅट्समन कोण आहे? दीपक कुंभार. 10 चेंडू मध्ये 31 धावा करायचे आहेत आणि फलंदाजीसाठी आले आहेत आता दीपक कुंभार. सामना करतील माधव गुरु चपलवार यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि समीकरण होतं आता 9 चेंडू आणि 31 धावा. दीपक कुंभार. 9 बॉल 31 धावा आहेत. सामना थोडासा जड होतोय आता सध्याच्या घडीला टायगर संघासाठी. आणखीन एक निर्धाव चेंडू टाकण्याची शक्यता होती मात्र विकेट किपरच्या हातामधून थोडीशी गफलत झाली. सिंगल आली. 8 बॉल असतील आणि आता गरज असेल 30 धावांची. 3 षटकार आणि 3 चौकार मारले तर 30 धावा पूर्ण होतील 6 चेंडू मध्ये. 2 चेंडू शिल्लक ठेवून. नितीन पाटील. हो, यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली येईल आणि अजून एक विकेट डाऊन. इथून विकेट क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर ऑल आउटच्या रस्त्यावर उभी आहे. जवळजवळ मला तर वाटतंय हा शेवटचा विकेट मैदानाच्या आतमध्ये. रणजित पाटील यांनी घेतली कॅच. तो निर्णय ना कसा आहे बघा, एकदम साधा आहे. आपण तो बॉल बघू शकत नाही. का माहितीये काय? कारण बॉलला जेव्हा फॉलो करणार ना कॅमेरामॅन तेव्हा तो काय घडलं आधी कसं दिसणार. बरोबर आहे. हा बरोबर बोलले. त्यांनी पहिल्यांदा सांगत होतं की बाबा हा बाहेरून आला. शेवटचा विकेट एवढं रामायण केलं मग इथून मात्र पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. आणि त्यातल्या त्यांच्या दोघांची काय माहिती का, तू मालक नाही तू काय. यावेळेला आपण पाहतो हवेमध्ये आहे बॉल. बॉलनी गिरकी घेतली आहे. सिंगल आली. षटकाची होते समाप्ती. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 45 आणि आता 6 बॉल असतील आणि 29 धावांची गरज. सर बॅट्समनचं नाव काय योगेश सर? बॅट्समनचं नाव सांगा ना. प्रवीण. 6 बॉल आणि 29 धावांची गरज आहे मोरे सर. तसं 6 बघायला गेलं तर 6 चेंडू मध्ये 29 धावा. हो, आणि तसं बघायला गेलं तर आपण गोलंदाजीचा जर विचार केला चपलवार यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. आता थोडासा जड असेल सामना कारण शेवटचा विकेट आहे. त्यामुळे जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते ते आता नाही आहेत सध्या तंबूत मैदानामध्ये. गेलेत, नक्कीच, आता नक्कीच. सगळी गोलंदाजांवर जबाबदारी आहे शेवटच्या बॉटम ऑर्डरच्या. तर अशा वेळेला आता 6 बॉल 29 धावा नाही अनिरुद्ध म्हणताय. कावीकर शेवटचा षटक घेऊन आलेत. अनिरुद्ध कावीकर टीमचे आयकॉन आहेत. अनिरुद्ध कावीकर हो, अनिरुद्ध कावीकर बॅट ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. ऑलराऊंड आयकॉन सर. मोठा पहिला फटका. चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काहीसे गोंधळल्या अवस्थेत. प्रवीण. 5 बॉल असतील आणि आता 29 धावांची गरज असेल. शेवटचा विकेटही आहे. आता विकेटी सांभाळायच्या आहेत आणि धावाही बनवायच्या आहेत. अशा दुहेरी भूमिकेमध्ये काम करावं लागेल बॅट्समनला.